नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 4,000 कधी जमा होणार आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर राज्यातील तब्बल 92 लाखाहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। फक्त हप्ता नाही तर पीक विमा, कर्जमाफी आणि इतर मोठ्या घोषणाही देखील। पूर्ण माहिती शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी सांगणार आहे की नेमका पैसा कोणत्या तारखेला जमा होऊ शकतो। तर नमो शेतकरी योजनेची मोठी अपडेट जी आहे ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली आहे की 92,36,000 शेतकऱ्यांना लाभ जो आहे तो मिळणार आहे। योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। 1932 कोटी 72 लाख रुपयांचा निधी जो आहे तो मंजूरही केलेला आहे सरकारने। प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2,000चा जो आहे 8वा हप्ता जो मिळणार आहे। डिसेंबरचा हप्ता द्यायचा होता पण तांत्रिक कारणामुळे उशीर झाला, मात्र आता निधी मंजूर झाल्याने पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आता पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे ते आपण बघूया। तर राज्य सरकार सोबतच केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता देखील 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते जमा होणार आहे। आता हे 4,000 दोन्ही योजनेचे मिळून जे आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे आहे 4,000 जमा होणार आहे। विश्वसनीय सूत्रांनुसार दोन्ही हप्ते जे आहे ते एकाच कालावधीत जमा होण्याची शक्यता दाट इथे वर्तवलेली आहे। पैसे नेमके कधी जमा होणार अधिकृत तारीख जाहीर नसली तरीही मार्च महिन्यात पैसे जमा होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे। काही जिल्ह्यांमध्ये जे आहे फ्रेसिंगमध्ये सुरू असल्याची माहिती आहे। म्हणून शेतकरी बांधवांना बँक खाते आधारशी लिंक आहे का ते तपासून घेणे जे आहे अनिवार्य आहे। मित्रांनो, म्हणजे शेतकरी बांधवांनो जे आहे खाते जे आहे आपल्या आधारशी लिंक आहे का ते पहिले तुम्ही तपासून घ्या। आपल्या खात्याची KYC पूर्ण आहे का तेही तुम्ही तपासून घ्या। मोबाईल नंबर अपडेट आहे का तेही तुम्ही तपासून घ्या। या तिन्ही कारणामुळे जे आहे तुमचे पैसे जे आहे ते अटकू शकते, त्यामुळे हे तिन्ही कारणे जे आहे तुमचे बरोबर आहे का ते तपासून घ्या। पीक विमा आणि कर्जमाफीबद्दल अपडेट जी आहे ती राज्य सरकारने पीक विम्यासाठी हेक्टरी मदत जाहीर केली आहे। पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना खात्यावर या महिन्यातच रक्कम जमा होण्याची शक्यता दाट वर्तवलेली आहे। आता तसेच कर्जमाफी प्रक्रियेसाठी पोर्टल सुरू करण्यात आले असून 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्टही सरकारने दिले आहे। आता शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या 8,000 सौर कृषी पंपाचे वितरण आणि 70,000 सरकारी पदांची भरती किंवा कृषी यांत्रिकीकरण योजनेला प्राधान्य, कांदा, कापूस, सोयाबीन दराबाबतही चर्चा जी आहे ती सरकार सुरू केलेली आहे। आता निष्कर्ष म्हणजे शेतकरी बांधवांसाठी सध्या सकारात्मक वातावरण तयार होत आहे। नमो शेतकरी योजनेचा 2,000चा जो आहे तो हप्ता, पीएम किसान योजनेचा 2,000चा हप्ता आणि पीक विमा कर्जमाफी याबाबतही हालचाल जी आहे ती सुरू आहे। पैसे जमा होतात सर्वात आधी अपडेट पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या। धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।